नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. एक नवीन अपडेट आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करत चला. आज मुसळधार व अतिवृष्टीच्या अतिवृष्टी पावसाचे संकेत मॉडेल देत आहे. का तर एक चक्राकार स्थिती व कमी दाबाचे क्षेत्र सांगली, गोकाक, रबकय, बन्नटी, विजापूर परिसरात आता सध्याला आहे. तिथून ते रबकय, बन्नटी, विजापूर, बागलकोटकडे सरकत जाणार आहे. आणि विजापूर जत ह्या साईडला कर्नाटक साईडला एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. सांगली, रबकय, बन्नटी ह्या द्रोणी हवेची स्थिती निर्माण होईल. पुढे जाऊन 3च्या दरम्यान जत इकडे सोलापूर ह्या साईडला इंडी हे कमी दाबाचे क्षेत्र होईल. हे सर्व संकेत आज मुसळधार पाऊस होईल असं सांगत आहेत. कर्नाटकच्या दक्षिण भागातून मध्य भागातून वाऱ्याचा वेग दुपारनंतर जरा जास्त असेल. ताशी 35-45 किलोमीटर वाऱ्याचा वेग असणार आहे. आणि ही सर्व संकेत मुसळधार पाऊस होण्याचे संकेत आहेत असं हे मॉडेल दर्शवत आहे. मुसळधार पावसाचे संकेत सांगली, पणजी गोवा आणि इकडे हुबळी, विजापूर, कोप्पल ह्या भागातून होणार आहे. आणि तो पुढं सरकेत जाऊन रत्नागिरीला पण थोडासा पाऊस मुसळधार होणं आज आहे. आणि इकडे कलबुर्गीला सुद्धा मुसळधार पाऊस संकेत आहेत. बाकी सर्व तर हलका मध्यम पाऊस असणार आहे. त्यातल्या त्यात सावंतवाडी, गोवा, साखळी, हायरे, बेळगाव, खानापूर या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होणार आहे असे संकेत आहेत. आणि या परिसरात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस आहे आज. त्यातून महाराष्ट्र भागात पाहायला गेलं तर गारगोटी, फोंडा आणि कोल्हापूर परिसर, शंकेश्वर ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दर्शवत आहे. उर्वरित भागात बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस असेल. तो भाग कडोली, इकडे साक्रापा, राजापूर, कोल्हापूरचा पश्चिम भाग ह्या भागामध्ये बऱ्यापैकी चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. इस्लामपूर, तासगाव, खोची, विटा ह्या भागातसुद्धा मुसळधार पाऊस असेल. सांगली, कुरुंदवाड, चिक्कोडी, कुडची याही परिसरात, निप्पाणी परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस असेल. आणि हाच पाऊस जरा थोडेसे पूर्वेकडे सरकत हाच पावसाची तीव्रता थोडीशी कमी होईल. पण पावसाची अतिवृष्टीची शक्यता इकडे सांगली, तासगाव, मालगाव, देशिंग, जकरट्टी, टपळापूर, कोची ह्या परिसरात अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे. एकंदरीत आजची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. इकडं मंगसोळी, शिरोळ, शिरगुप्पी, कुडची ह्याही परिसरात चांगला मुसळधार पाऊस पडेल असा संकेत आज दिसत आहेत. म्हणून येथील शेतकरी सावध व्हायला पाहिजेत. कर्नाटक महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती भरपूर ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी पाऊस आहे. उर्वरित भागात पाहायला गेलं सांगली, कोल्हापूर आणि विजापूर ह्या परिसरात आज मुसळधार पाऊस सांगत आहे. त्यामुळे आपण सर्वजण सावध राहिलं पाहिजे त्या परिसरात. आणि बीड, काईज, पेठ, बार्शी, लातूर, परळी याही भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे. ते नव्हे तर तुळजापूर, सोलापूर, पंढरपूरला सुद्धा हलका मध्यम पाऊस असणार आहे. करमाळा ह्याही परिसरात हलकासा पाऊस असणार आहे आज. आणि पुढे पाहायला गेलं तर लातूर परिसरात जरा हलकासा असेल. नाशिक, मनमाड, मालेगाव आणि वैजापूर, इगतपुरी ह्या वाडे ह्या भागातसुद्धा चांगला पाऊस असणार आहे. नाशिक आणि मनमाड परिसरात मुसळधार पाऊस असणार आहे काही ठिकाणी. जुन्नर, खेड, खोपोली, कल्याण, डोंबिवलीला हलका मध्यम पाऊस असणार आहे.
मग या ठिकाणी म्हणजे आज पावसाचे दक्षिण भागात महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक असेल. इकडे नाशिक मनमाडला सुद्धा बऱ्यापैकी पावसाचा जोर असेल. वलसाड याही भागात हलकासा पाऊस असणार. एकंदरीत पावसाची आज गंभीर स्थिती महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून दिसत आहे. धन्यवाद. हे शेतकऱ्याचं चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आम्ही पण शेतकरीच आहे आणि इतरत्र सर्व शेअर करत चला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच